सकाळी उरलेल्या डाळीला फेकून न देता असा याचा काही नवीन पदार्थ बनवला. त्यासाठी नाही तर गव्हाचं पीठ घेतलं, हळद टाकलं, जिरे ओवा टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आणि भरपूर 3-4 साईजचे मीडियम साईजचे कांदे घेतले आणि भरपूर चिरून टाकले आणि कोथिंबीर टाकली. बघा आता सकाळी मी डाळ पालक केलेली होती आणि ती भरपूर उरलेली होती आणि एवढी छान झालेली होती ना, मला टाकून द्यावं असंच वाटलं नाही, म्हणून मी हे रेसिपी करायला घेतली. आणि ठेसा होता बरं काय माझ्याकडे हिरव्या मिरचीचा, ते सुद्धा टाकला. आता हिरव्या मिरचीच्या ठेसामध्ये मी नेहमी कोथिंबीर वगैरे टाकत असते आणि इथं मका सुद्धा सोलून ठेवलेला होता, ते मक्याचे बिया सुद्धा टाकून घेतले. त्यानंतर ना आपल्याला डाळ ह्या ना सकाळची डाळ उरलेली थोडं थोडं करून आता या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आता ही पालक डाळ आहे म्हटल्यावर हिरवं दिसते आणि त्याच्यामध्ये डाळीमध्ये मी सगळं टाकलेले होतं, म्हणून वरतून आपल्याला मीठ बघूनच टाकायचं आहे. त्यानंतर ना या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ ना आपल्याला 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं. त्यानंतर असे गोळे करून घ्यायचे आणि मस्त असं चपाती लाटल्यासारखं एकदम छान लाटून घ्यायचं आणि भरपूर सगळं तेल लावायचं आणि तव्यावर टाकून भाजून घ्यायचं. एवढं भारी होतं ना, टेस्टला एकदम भारी लागत होतं. आणि आता मध्ये होल पाडून घ्यायचे कारण की मध्ये तेल टाकायला. तर इथं मस्त असं खरपूस इथं आपला पराठा झाला बघा. डाळ पराठा आपला रेडी झालेला आहे, एकदम भन्नाट लागलेला होता खायला. तर आणि कसं वाटलं तुम्हाला ही रेसिपी, कशी वाटली, आवडली का नक्की सांगा. आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा बरं काय. लाईक करण्याशिवाय जाऊ